मला एक विचारायचं आहे. आमच्याकडे ना आता आपण हे हे कॅल्क्युलेशन दाखवलं साहेब, आपण या स्क्वेअर मीटर संदर्भात. आता ह्याच्यात हे मोठ्यामध्ये कळलेलं नाहीये. जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं पूर्वरंग सोसायटी आणि एक चेंबूरचं. त्यांचा 350 एरिया होता आणि त्यांना इतका मिळाला. आता जनरली आमच्या लोकांचा एरिया 50 स्क्वेअर मीटर आहे हां, प्रत्येकाचा. तर ते तुम्ही 50 स्क्वेअर मीटरच्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे 120 स्क्वेअर मीटरच्या आसपास मिळू शकेल असं आत्ता कॅल्क्युलेशनमध्ये मी दाखवलेलं आहे. ते 120चे 130 पण करता येतील, पण ते डिटेलमध्ये वर्कआउट करून करता येतील. नाही, याच्यामध्ये मला विचारायचं आहे, आता तुम्ही मगाशी सांगितलात, तर तुम्ही जर कॉर्पस जर वाटून घेतला, तर तो एरिया कमी होतो. म्हणजे जो काही फायदा असतो तो नाही, आपण असं मी नाही सांगितलं. कॉर्पस तुम्ही वाटून घ्यायचाच असतो. कॉर्पस अधिक घेतलात तर एरिया कमी होतो, एरिया अधिक घेतला तर कॉर्पस कमी होतो. नाही, आता एक एक असं उदाहरण आहे आमच्याकडे. आता आमचा ओरिजिनल आम्हाला जो अलॉटमेंट झाला तो 50 स्क्वेअर मीटरचा झाला. परंतु आम्ही जो FSI वाढवलाय तो 10 स्क्वेअर मीटरनी म्हणजे 100 स्क्वेअर फूट वाढलाय. मग तो काउंटिंगला पकडायचा तो का? काउंटिंग करूनच तुम्हाला 60 मीटरच्या ऐवजी 120 मीटरच्या आसपास फ्री मिळू शकेल. ओके. त्यापेक्षा अधिकही मिळू शकेल, पण त्याच्याकरता थोडी चर्चा आणखी करावी लागेल. पण किमान आता बॉल पॉइंट म्हणजे सेफली डबल 600च्या ठिकाणी 60 मीटरच्या ठिकाणी 120 मीटर हा एज्युम आपण करू शकतो.